सो हॅलो गाईज, वन्स अगेन वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही आलेलो आहोत सायनला, बिकॉज आम्हाला जायचं आहे सायन फोर्टला. आणि मी आज एवढी छान रेडी झालेली आहे. अँड डू यू नो द रिझन? बिकॉज इट्स माय बर्थडे टुडे. आणि म्हणूनच आम्ही सायनला आलेलो आहोत. सो वी कॅन गो टू सायन फोर्ट आणि बघू अजून काय एक्सप्लोअर करायला भेटलं तर तिकडेही जाऊयात. आणि तुम्ही हा व्लॉग पूर्ण एंडपर्यंत पहा. स्टे ट्यून अँड नाव लेट्स गो. So hey guys, now we are at the Sayan Fort. Okay, so we have just reached here and now let's explore it. Yeah guys, we have reached the Sayan Fort and आता आम्ही सायन फोर्टमध्ये एंटर करतोय. नाव दिस फोर्ट म्हणजे सकाळी ओपन होतं, बट इट हॅज सर्टन टायमिंग की इट क्लोजेस ॲट 11. ओके, सो बिफोर 11 तुम्ही या फोर्टला व्हिजिट करू शकता. अँड द मेन थिंग अबाउट दिस फोर्ट इज की पहिले स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही एंटर करता इट इज अ गार्डन. स्टार्टिंगला गार्डन आहे आणि मग नंतर तुम्ही वरती गेल्यावरती तुम्हाला सायन फोर्ट दिसेल. ओके, सो तुम्ही बघू शकता हे पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान आहे आणि ते एवढी छान अशी ग्रीनरी आहे ना, यू विल फील व्हेरी नाईस. आणि इकडून स्टार्टिंगला अशा स्टेअरकेस आहेत आणि ते खाली थोडीशी ओपन स्पेस आहे. आल्या आल्या आमची मस्ती स्टार्ट झालेली आहे. अँड यू कॅन सी की सिद्धेश इथे गेलेला आहे फ्लावर्स आणायला, कारण इथे तुम्ही बघू शकता झाडावरती येलो कलरचे फ्लावर्स आहेत. मी त्याला सांगते की इकडे ओरडतील आणि आपण इकडचे फुलं नाही तोडले पाहिजेत, बट स्टील ही वॉन्ट्स टू डू दॅट. मी कायच बोलू. गाईज, सिद्धेशने माझ्यासाठी हे आणलेत सगळ्यांनी दिलं पाहिजे. पण गाईज, हा गाईज, ह्यांनी मला असं रोज फुलं द्यायला पाहिजे, मी ह्यांना फुलं देते. काहीतरी हा ना, सिद्धेशने मला दिलेत पण मी तुम्हाला देते ना, असं मला म्हणायचं. 4 आहेत, चौघांना एक एक. धन्यवाद. फ्रेंड्सचा वेट करून आणि आमचं थोडंसं टाईमपास करून मजा करून आता आम्ही फायनली स्टार्ट केलेलं आहे. सो तुम्ही बघू शकतात की आम्ही आता इथे उभे आहोत, म्हणजे आम्ही खालून या रूटने आलो आणि इकडे एक रस्ता आहे. सो 2 वेज आहेत जिथून तुम्ही येऊ शकता. आणि मग नंतर तुम्हाला असं थोडासा एक ओपन स्पेस मिळेल आणि त्या ओपन स्पेसच्या इथून तुम्हाला वरती जायला ह्या पायऱ्या आहेत. तर इकडून तुम्हाला जायचं आहे वरती, जिथून तुम्ही ॲक्च्युअल फोर्ट बघायला स्टार्ट. ओके, सो ठीक आहे. तर आपल्याला इकडून असं वरती जायचं आहे. आणि त्याआधी तुम्ही ही भिंत बघू शकता की ही भिंत एवढी जुनी आहे की त्या भिंतीच्या आतमधून झाडं उगवले. सो यू कॅन इमॅजिन की ही खूप जुनं आहे. आणि चला आता आपण जाऊयात वरती. हे बघा यार गाईज, कसं वाटतंय ते. सो गाईज, अजून काही पायऱ्यावरती चढून आल्यावरती तुम्ही इकडे बघू शकता असा व्ह्यू आहे. लाईक सेम गार्डनसारखं आहे. ते समोर असे बेंचेस आहेत, तुम्ही बसू शकता. गार्डनसारखं फिरायला एकदम असं पूर्ण प्लेन असा प्लॉट आहे. इथे तुम्ही बघू शकता काका झाडांना पाणी घालत आहेत, म्हणून एवढी इथे ग्रीनरी दिसते. आणि इथून असं ओव्हरऑल व्ह्यू. तर आता आपण जाऊयात एक्झॅक्ट फोर्ट बघायला, म्हणजे ॲक्च्युअल फोर्ट बघायला. सो इकडचा तुम्ही रस्ता बघू शकता, किती सुंदर आहे, असं एकदम छोटूसा. आणि ही माझी फ्रेंड आहे जो माझा बड्डे केक घेऊन चाललेली आहे. तर आता आपण तिला पटकन जाऊन भेटूया, म्हणजे तिच्या जवळ जाऊया. ती जिथे आहे तिथे पटापट चालत. हे माझे बाकीचे मित्र टाईमपास करत आहेत म्हणून. सो हां, इकडून एक रस्ता आहे वरती जायला. आणि आता आपण तुम्ही ते बघू शकता की हा असा खाली स्लोपसारखा रस्ता आहे, बिकॉज हा फोर्ट आहे ना, त्याच्यामुळे वर खाली असं आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे एक मुलगी छान असं शूट करत आहे. ती पण माझ्यासारखीच असेल, तिलाही शूट करायला आवडत असेल. आणि तुम्ही ते बघू शकतात, वाव किती सारे फुलं आहेत, पिंक कलरची झाडं आहेत, म्हणजे ती ग्रीनरी पण खूप छान आहे. सो इट इज लाईक नॅचरल वाईब. आणि इकडे असा रस्ता आहे आणि तुम्ही बघू शकतात कावळे 1 2 3. तुम्ही बघू शकता इथे 4 5 6 कावळे आहेत टोटल इन ऑल. आणि वाव, हे तुम्ही बघू शकता इथे बसायला वगैरे छान असं फोटोज काढायला थोडंसं हे आहे. इकडे आहे मासा, म्हणजे कचऱ्याचा डब्बा आहे तो. ओके ॲक्च्युली. आणि इकडे थोडंसं तुम्ही बघू शकता एक्सरसाइज इक्विपमेंट्स आहेत, तुम्ही ते एक्सरसाइज करू शकता. बिकॉज हे गार्डनसारखं आहे, सो डेफिनेटली जे काय गार्डनमध्ये ते तुम्ही इथे बघू शकता. बेंचेस आहेत बसायला, तुम्ही ते बघू शकता. बेंचवरती किती प्रॉपर सनलाईट येते. इथे आहे मेंढक गाईज, अरे ते पाठी होतं. आणि तुम्ही बघू शकता की हा गार्डनचा एरिया ही खूप छान आहे. आय लाईक इट. वाव यार, इकडे तुम्ही बघू शकता की पक्ष्यांना पाणी प्यायला असं हे केलेलं आहे. आय गेस ते पाईप असावं तुटलेलं, पण त्याच्यामध्ये पाणी ठेवलं यार पक्ष्यांना प्यायला. इट्स रिअली व्हेरी गुड यार. आणि वाव 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 गाईज हे बघा इकडे ते आहे अजून एक. आणि तुम्ही ते बघू शकता की स्क्विरल होती यार इथे कुठेतरी.
शिट. ही बघ, ही बघ. वाव यार गाईज, तुम्ही बघा इथे तुम्हाला खारुताई दिसेल आणि एक झाडावरती पण आहे, पण ती गेली आता त्या साईडला, आता याच्यातून नाही दिसत आहे. आणि इथे खूप सारे बर्ड्स, स्क्वेरल्स तुम्ही बघू शकता. वाव, ही बघा, ही बघा, ही बघा, खाली खाली दिसली. वाव यार, किती क्यूट आहे. म्हणजे मी खूप टाईमनी बघते अशी खरुईवाले खारुताई. फोटोजमध्ये वगैरे असं माहिती होतं, बट असे रिअल लाईफमध्ये बघायला वेगळी मजा येते. किती क्यूट आहे यार, छोटूशी उलूशी. आणि इकडे पण एक आहे वरती, आणि इकडे तर एकदम आम्हाला असं जवळून व्ह्यू दिसतोय खारुताईचा. सो गाईज, नाव इट्स सेलिब्रेशन टाईम. आता मी माझ्या बड्डेचा केक कापणार आहे. आणि अरे यार, तू फोन बघ कसं पकडणार, शूट बघ काय होते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सानिया, हॅपी बर्थडे टू यू. आता छान आमचा मस्तपैकी केक वगैरे कापून झालेला आहे आणि आम्ही खाऊन झालं आणि एवढा असा केक राहिलेला आहे. सो आता आम्ही तो डब्यात पॅक करतोय. परत आम्ही आता चालायला सुरुवात केलेली आहे, बिकॉज आम्ही मध्येच थांबलेलो, सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून केक वगैरे कट करायचं होतं. आणि इथे तुम्ही बघू शकता गार्डन आहे, म्हणजे प्रॉपर एक गार्डनसारखं स्पेस आहे. अँड बोलत होते की केक आम्ही कापून घेतला मगाशीच, बिकॉज ते खूप मेल्ट व्हायला आलेलं. सो आता आपण पुढे गड एक्सप्लोर करूयात. सो तुम्ही ते बघू शकता की खूप सारे झाडी वगैरे आहेत आणि ते क्यूट असे फ्लावर्स पण आहेत. मला जिथे कुठे जा फ्लावर्स दिसतातच. आणि इथून तुम्ही बघू शकता खाली जायला रस्ता आहे, पायऱ्या आहेत. आणि हा खूप असा नॅरो रोड आहे, म्हणजे ठीक आहे, एवढं पण नॅरो नाही आहे, बट स्टील हे खूप सगळं जुनं आहे. म्हणजे ॲट द टाईम ऑफ दॅट फोर्ट, त्याच्यामुळे त्याची स्थिती थोडी व्यवस्थित नाही आहे पायऱ्यावर. म्हणजे तुम्ही असं पुढे बघू शकता आगे का रस्ता बंद आहे, काय बंद नाही, कोसळल्यासारखा फील आला मला. म्हणजे पटकन असं बघून, जे असं मूवीजमध्ये वगैरे बघतो असं वरून असं पत्थर पडत पडत खाली आलं आहे, त्या टाईपमध्ये वाटतं आहे सेम. आणि आम्ही मित्रमंडळी ते क्रॉस करून आलेलो आहोत. आणि फ्रेंड्ससोबत असं फिरायला मजा वेगळीच येते. गाईज, अनफॉर्च्युनेटली माझ्या फोनची स्टोरेज संपलेली आहे. सो आय हॅव टू शूट इन अनदर फोन. इकडून पण एक रस्ता आहे वरती जायला, भरपूर रस्ते आहेत. फक्त हे दॅट इज नॉट इन अ व्हेरी गुड कंडिशन, दॅट इज इशू. बस बाकी एव्हरीथिंग इज गुड. मॅडम, तुम्ही दमलात का? बिकॉज कोणी काही करतच नाहीये. कोणी काय काय खेळलं पाहिजे कोणी. चला आता जाऊयात आपण. आणि तुम्ही बघू शकता इथे किती मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. आणि ते पण मी अशी पटापट चढते. खूप जास्त पायऱ्या आहेत इकडे, म्हणजे मगासपासून त्या नाही जाणवल्या, पण आता इथे खूप पायऱ्या आहेत. तर ते काहीतरी छान असं बघायला भेटेल. आय होप सो मच. ओके, हे बघा इथे असं इथून पण रस्ता आहे वाटतं. सो मच क्रोज गाईज. आज पाहुणे येणार इथे, म्हणजे इथे फिरायला खूप लोक येणार असं मला म्हणायचं होतं गाईज. प्लीज. ओ वाव गाईज, अय्यो द व्ह्यू. इकडचा व्ह्यू बघा, म्हणजे एवढ्या मोठ्या पायऱ्या चढून आल्याचं काहीतरी वर्थ वाटतं आहे. इथून छान मग अशी साक्षीने जे आवाज दिला ते इथून दिलेला आणि आपल्याला ते खालून दिसत होतं. आणि इकडून तुम्ही समोरून व्ह्यू बघू शकता. ओव्हरऑल व्ह्यू असा आहे. आता आपण पटकन जाऊयात, आपल्याला मेन फोर्ट बघायचा आहे. सो लेट्स गो. ठीक आहे. ओके गाईज, सो लेट्स गो. आता आपण हा बघा इथून आय विल शो यू. इथून असं चालत आलो. इथे एक रस्ता आहे, आय डोंट नो हा रस्ता कुठे जातो गाईज. आणि इथे तुम्ही बघू शकता इथून ॲक्च्युअल फोर्ट स्टार्ट होतो, म्हणजे हा एक्झॅक्ट मेन फोर्ट आहे. इथे थोडंसं सेफ्टीसाठी काहीतरी केलं पाहिजे. सगळं ओपन आहे. तुम्ही बघू शकता दिस इज द मेन फोर्ट ऑफ सायन अँड आय एम व्हेरी मच एक्सायटेड टू सी. सगळंच तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा आहे मेन सायनचा फोर्ट. ओके, आणि हे मला माझ्या फ्रेंडने फ्लावर्स दिलेत. सो हा मेन फोर्ट आहे, ते वरती जायला आहे. बट आता आम्ही इकडे हा जो खालचा रस्ता आहे तो एक्सप्लोअर करतो आहे अँड देन वी विल गो अपस्टेअर्स. ओके, सो यार इकडून रस्ता थोडासा
स्ट्रगलिंग आहे. सो आणि हां मी काय बोलते यार, भरपूर ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे, त्याच्यामुळे दम लागतो आहे. आणि आम्ही पाणी पण संपवलं. ऑलमोस्ट आमच्या 3 बॉटल्स खाली झाल्या. आणि आता इथे सोर्स पण नाही आहे का पाण्याचा, बिकॉज आम्ही केक वगैरे कट केला माझ्या बड्डेचा. सो यार भाई हां तुम्हाला जर असं का झालं तर आम्ही इथून उड्या मारल्या. सो म्हणून तर कॅमेरा एवढा हल्ला. बाकीचे तर पुढे गेलेच वाटतं सगळे. सो आता आम्ही पटकन जातो आणि त्यांना जॉईंट होतो. मला मी पुढचा व्ह्यू दाखवते. आता आम्ही ऑलमोस्ट टॉपच्या इथे पोचलेलो आहोत, म्हणजे एकदम वरती. सो तुम्ही ते बघू शकता. इकडचं थोडीशी कंडिशन मला चांगली वाटते बिकॉज पायऱ्या वगैरे व्यवस्थित नीट आहेत. आणि इथून तुम्ही बघू शकता असं आत म्हणजे दरवाजा टाईप असं असावं काहीतरी. आणि आतमध्ये ते सगळं तुटलेलं आहे. ते बघा ते लोक तिकडे पोचलेत, सिद्धेश्वर तिथे. आणि इथे पण काहीतरी असेल मे बी पहिले. आता ऑलमोस्टली खूप काय काय तुटलेलं आहे. सो वी कॅन नॉट आयडेंटिफाय की इथे नक्की काय होतं. बट स्टील आम्हाला जेवढं काय कळतं आहे वी आर लेटिंग यू नो काय. वाव इकडूनचं तुम्हाला हे दाखवते. हे बघा मला एवढा दम लागतं, तुम्हाला माझ्या आवाजात पण तसं फील होत असं. सो गाईज हे बघा इथून असं आहे. इथे तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे विंडोज आहेत. तिथून तोफा ज्या आहेत त्या लावल्या जायच्या बाहेर दुश्मनांवर हमला करायला. आणि आम्ही फायनली टॉपवरती पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इकडून मेन त्यांचे जे रूम्स वगैरे होते राहायला वगैरे ते मे बी हे मोस्ट ऑफ द टॉप एरिया आहे. तर तुम्ही ते पायऱ्या आणि इथे एक रूम बघू शकता. वरती पण आहे पण आम्हाला नाही जाऊन देत आहेत वरती. सो म्हणून माझे फ्रेंड्स गेलेत, मी तुम्हाला दाखवायला इथे सगळं आपण बघूयात आणि मग आपण जाऊयात, कारण ते वरतून आम्हाला ओरडतात. तिथे तुम्ही बघू शकतात की इथे विहीर आहे, म्हणजे होती विहीर किंवा त्यांनी आर्टिफिशियल पाणी स्टोअर करायला असं बनवलेलं आहे जेव्हा ते राहायचे तेव्हा त्याच्यासाठी. आणि इकडचं मोस्टली तर सगळं तुटलेलं आहे. सो असं काय समजून नाही येते की काय आहे काय नाही. वरती असेल काय काय पण ते आपल्याला आता नाही बघायला मिळत आहे. सो आणि इथून तुम्ही बघू शकता असं वरती खूप मोठं आहे एरिया. जसं तिथे काका तुम्हाला दिसतात तेच काका आम्हाला बोलले की जावा आता नाही वरती. अशी इथून बघा किती छान व्ह्यू दिसते, रूम्स दिसतात, बट कायच करणार. तिकडून जे पायऱ्या तिथे इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता खालचा. आणि इकडून ज्या तुम्हाला पायऱ्या दिसतात त्या मगाशी मी जे दाखवलं ना रस्ता होता, आपण नंतर वरती जाऊ तेवाला तो रूट आहे. सो बट आपल्याला नाही जायला मिळालं. आणि हे काय यार गाईज, आय डोंट लाईक दिस. सो आता तर इकडे काहीच नाही, तर आपल्याला खाली जावं लागेल बिकॉज वरती तर नाही जाऊन देतात. तर चला आता आपण पटापट खाली जाऊयात. सो गाईज लोक असं का लिहितात आय डोंट नो. हे ॲक्च्युली आपली हेरिटेज आहे, दीज आर आवर मॉन्युमेंट्स. सो आपण ते प्रिझर्व केलं पाहिजे. तर तुम्ही असं प्लीज कुठल्याही मॉन्युमेंटल प्लेसवरती वगैरे असं लिहित जाऊ नका किंवा खराब नका करू. इवन लोक कचरासुद्धा करतात. सो प्लीज सी टू इट की जेव्हा तुम्ही तुम्ही कचरा नाही करणार किंवा त्या जागा खराब होतील असं काही करणार नाहीत. ओके प्लीज, इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू. आणि आता आम्ही खाली चाललेलो आहोत. सो जाऊया आता पटापट. आता आम्ही हे एवढं सगळं चढून उतरून आलेलो आहोत आणि आता आम्ही खालच्या साईडला चाललेलो आहोत, म्हणजे परत खाली चाललो आहे. आणि तुम्ही इकडचा हाच रस्त्याने आम्ही गेलेलो का? नाही, हा रस्ता वेगळा आहे. मग अशा आम्ही ज्या रूटने वरती गेलो तो वेगळा रूट होता, हा वेगळा रूट आहे. कॅमेरा क्वालिटी थोडी ब्लर येते आय नो, बट प्लीज थोडं समजून घ्या. माझे स्टोरेज फुल झाले सो मी दुसऱ्या फोनमधून शूट करते. आणि इथून एक रस्ता आहे वरती गेट. जाऊ द्या. ए इथे काय आहे? हे काय आहे ते आम्हाला पण माहित नाही गाईज. म्हणजे आम्ही मला असं वाटतं की हे काहीतरी समोर तुम्ही बघू शकता हे काहीतरी आहे एकदम असं काय सस्पेन्स. तर इथे आहे, मी जाऊन आपण बघूयात हे काय आहे नक्की. सो गाईज आता मी तुम्हाला पटापट सगळ्या गार्डनचा ओव्हरव्ह्यू देते, म्हणजे जिथे कुठे आम्ही आहोत, बिकॉज हे वेगळं आहे आणि मग अशी आम्ही जिथे होतो ते वेगळं आहे. सो लेट्स गो. आणि आता कुठे गेले? हां हे काही तसे एवढ्या कोपऱ्यात काय ना जागा भेटली आहे. हां बिकॉज इथे सावली आहे. बाकी माझ्या फ्रेंड्सने इथे डेरा टाकलेला आहे. माझ्या आधीच मी याच्या आधीच ते इथे थांबलेले आहेत आणि मला एकटीला मागे ठेवून आले, त्यांना काहीच वाटत नाही. सो नाउ लेट्स गो अँड जॉइन देम. गाईज सगळ्यात जास्त दमलेली मुलगी. सो गाईज हां ॲक्च्युली आम्ही वरती का नाही गेलो तर ते किती वाजता 11 वाजता बंद होतं ना वरचं.
हां म्हणजे युजली असं त्यांनी सांगितलं की 11 वाजता बंद होतं, बट ते आज लवकर झालं, सो त्यांनी आम्हाला वरती नाही जाऊन दिलं. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं वरती, वी वॉन्टेड टू एक्सप्लोअर इट, तुम्हाला पण दाखवायचं होतं, बट आम्हाला नाही जमलं जायला. सो विल विजिट नेक्स्ट टाईम पक्का आणि आम्ही तुम्हाला दाखवू. सो आता आम्ही खाली जातो आहे आणि बसतो आहे थोडंसं आणि मग मला दाखवतोच आम्ही काय करू ॲज युजल. सो गाईज आता आम्ही खाली आलेलो आहोत आणि इकडे थोडा वेळ बसतो आहे आणि बघू आता काय करायचं ते, बिकॉज आता इकडे पण आय गेस नाही बसून देत आहे. सो अजून आम्हाला आता बघावं लागेल खाली वगैरे जाऊन, इफ वी कॅन सिट फॉर सम टाईम, बिकॉज मग थोड्या वेळाने आम्ही निघू. सो अँड दिस इज रिअली अ वंडरफुल प्लेस, मला तर आवडलेली आहे. आणि फक्त एवढंच की पूर्ण एक्सप्लोअर करायला नाही मिळाली, अजून थोडासा टाईम असतं किंवा वेळ असतं, म्हणजे त्यांनी जाऊ दिलं असतं तर वरचा पण एरिया एक्सप्लोअर करता आला असता. सो आणि आम्हाला इथून पण निघायला सांगतात, सो वी हॅव टू लिव्ह ना. हां मे बी हा गाईज चेंज झाला असेल टायमिंग, पण आता आपल्याला माहीत नाही, आता आपल्याला जावं लागेल. चल निघूया. सो लेट्स मूव्ह ऑन गाईज, नो ऑप्शन. इकडे बॅग्स आहेत. बॅग आता आम्ही चाललेलो आहे, माझ्या खांद्यावर एक बॅग आहे. मी स्टार्टिंगला आल्यावरती थोड्या पायऱ्या चढल्यावर तुम्हाला इथे दिसेल की ह्याच्यावरती लिहिलेलं आहे टायमिंग वगैरे आणि रूल्स. So guys, this was the place we visited today, Sion Fort. Okay guys, so it was a beautiful place. आणि आता आम्ही चाललो आहे खाली बिकॉज ते गार्डन आता बंद झालं आहे. सो गाईज बॅक होम नाही. So guys, so we are now at the Sion Aquarium. म्हणजे you can see what it is. We have done for the day to day. सुंदरसं छानसं असं सेलिब्रेशन करून नाव वी आर गोईंग बॅक टू होम. आणि ह्याला काय बोलतात, सबवे नाही टनल. हां सबवे गाईज, सबवे आम्ही चाललो आहे. अँड ठीक आहे गाईज, पहिल्यांदा येतोय ना त्याच्यामुळे वी आर नॉट शुअर, दॅट्स वाय वी आर लिटल बिट जम्बलिंग. आता आम्ही आहोत ट्रेनमध्ये अँड वी आर गोईंग बॅक होम. म्हणजे ह्यांनी माझ्या 2 फ्रेंड्सना फूल आणून दिलं आणि माझा बड्डे असून त्यांनी मला फूल नाही दिलंय. नको आहे मला, पहिले नाही दिलं, आता मी बोलली तेव्हा मला फूल देतं, आता मला नको आहे. गाईज ठीक आहे, म्हणजे नॉर्मल सिच्युएशन असली तर मी समजू शकते, पण माझा बड्डे असून पण नाही दिला यांनी मला. इतना दुःख. ह्याला काय मध्ये होता गाईज. वा मी किती सुंदर. सो गाईज आता आम्ही खालेलो नशीब आम्ही मगाशी केक कापून घेतला, नाही तर मग ते पण राहिलं असतं आणि केक आम्हाला असं फिरवत बसावं लागलं असतं. बट ठीक आहे, त्याला यायचं आहे ह्याच्यामध्ये ब्लॉग नाही करतच, पण तू ब्लॉग मध्ये येतोयस ना. माहिती तुझ्यामुळे चालतं युट्यूब चॅनल.